मला एक शेतीचा प्लॉट असाच 50 फूट बाय 40 फूट असा छोटासा शेतीचा प्लॉट दिला आणि म्हणाले तुला काय लावायचं ती शेती तू कर तिथे. मग मी विचार केला इथे काय लावू, मला काहीच माहित नव्हतं. ते म्हणजे जा शेतकऱ्यांना जाऊन विचार. मग मी वर्ध्याच्या शेतकऱ्यांना जाऊन विचारलं तुम्ही शेतात काय लावता, त्यासाठी काय लागतं, ते सगळं कळलं. मग मी ठरवलं, मी थोडा आळशी होतो, ते मी ठरवलं कमीत कमी मेहनत कशात लागेल, वांग्याच्या शेतीत सगळ्यात कमी मेहनत लागेल, म्हणून मी वांग्याची शेती करायचं ठरवलं. मग त्याचे वाफे केले, वांग्याचे रोपं आणले, ते लावले, म्हणजे शेती कशी करतात हे शिकलो. मग माझे वांग्याचे रोप फार काही वाढेनात, काय करू, तर माझे म्हणजे वाढेनात म्हणजे मला खूप घाई झाली. मी रोज जाऊन बघायचो किती फूट वाढलं. मग माझे शिक्षक म्हणाले, त्यांनी उत्तर नाही दिलं, त्यांनी फक्त सांगितलं की उत्तर कुठे शोधायचं. म्हणून म्हणजे जा शेतकऱ्यांना जाऊन विचार ते काय करतात. मी जाऊन विचारलं, ते म्हणाले की यांना युरिया द्यावं लागतं, नायट्रोजन मिळालं की झाड भरभर वाढतं. मग नायट्रोजन कुठून आणू, माझ्या खिशात पैसे नव्हते, 7वीचा विद्यार्थी. मग मी शोधून काढलं, शिक्षक म्हणाले केमिस्ट्री वाच. मग केमिस्ट्री वाचली. मग युरिया कशात असतं, त्यासाठी अमोनिया असलेलं काहीतरी पाहिजे. हा, गाईच्या गोमूत्रात असतं, भरपूर युरिया असतं. म्हणून मी बादलीने गोमूत्र आणून माझ्या वांग्याच्या झाडांना द्यायला लागलो. माझी वांग्याची झाडं 8-8 फूट उंचीची झाली. माझी उंची 4 फूट आणि माझी वांग्याची झाडं 8 फूट. माझ्या वाफ्यातनं मी फिरायचो तर मला वाटायचं मी वांग्याच्या जंगलातनं फिरतोय. आणि पुढे मग त्याला वांगी लागली. माझं एक वांग, सगळ्यात मोठं वांग, एकटं वांग 1.25 किलो वजनाचं, जास्तच गोमूत्र दिलं होतं ना. आता शिक्षक म्हणाले बाजारात जाऊन विक. मग मी माझ्या वांग्याचं टोपलं घेऊन बाजारात गेलो, बसलो. बाकी वांगी तर खपली, पण हे 1.25 किलोचं वांग कोणीच घेईना. सगळे लोक म्हणायला लागले अरे वांग विकत घेतलं तर आठवडाभर घरी नुसतं वांगच खावं लागेल. माझं विचार ते वांग परत आलं, कोणीच नाही घेतलं. मग शेवटी मी शाळेच्या मेसमध्ये दिलं. आता या एका वर्षाच्या वांग्याच्या शेतीमध्ये मी शेती शिकलो, बॉटनी शिकलो, केमिस्ट्री शिकलो, बाजार कसं करायचं हे शिकलो आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही हे राजकीय वास्तव देखील शिकलो. पुढच्या वर्षी ते मला म्हणाले की आता तू मेसमध्ये काम कर. आमच्या 7-7 मुलांच्या टोळ्या करून आम्हाला रसोई घर चालवण्याचे, मेस चालवण्याची जबाबदारी देण्यात आली. आणि आम्हाला म्हणाले की बघ आपल्या शाळेमध्ये इतकी इतकी मुलं आहेत, प्रत्येक मुलाचं जेवणाचं बजेट त्यावेळी, हे 1962 ची गोष्ट, 20 रुपये आहे. या 20 रुपयामध्ये तुम्हाला या सगळ्या मुलांना प्रत्येक मुलाचं महिन्याचं 20 रुपये बजेट, याच्यामध्ये तुम्ही मेनू प्लॅन करा. तो मेनू 20 रुपयात बसला पाहिजे, तो मेनू आहाराच्या दृष्टीने चांगला असला पाहिजे, तुम्हीच स्वयंपाक करा, तो रुचकर असला पाहिजे आणि नंतर तुम्हीच भांडी घासा. आम्ही बसलो मेनू बनवायला. आता आम्हाला काही गृह अर्थशास्त्राची अक्कल नव्हती, आमचं बजेटमध्ये काही बसे ना. हे करावं तर प्रोटीन कमी पडायचे, ते करावं तर फॅट कमी पडायचं, हे टाकावं तर व्हिटॅमिन कमी पडायचं. आहारशास्त्र काय असतं ते आम्ही इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या पुस्तकात जाऊन वाचलं, 7वी-8वीतली मुलं आम्ही. आणि त्याच्यातनं बघून बघून आम्ही असा मेनू बनवला जो 20 रुपयात बसेल, जो पोषणाच्या दृष्टीने परिपूर्ण राहील. आता त्यावेळी मी वाचले, तुम्हाला सांगतो, व्हिटॅमिन ए आम्हाला कमी पडायला लागलं. व्हिटॅमिन ए कशात मिळतं आम्ही शोधलं तर लोणी आणि तूप, पण ते महाग होतं, आमचे 20 रुपयात बसे ना. मग आम्ही शोधायला निघालो व्हिटॅमिन ए कुठे मिळेल. तर आपले जे कोथिंबीर असते, कोथिंबीरीच्या 100 ग्रॅममध्ये 10,600 युनिट व्हिटॅमिन ए असतं असं आम्हाला सापडलं. आणि कढीपत्ता जो असतो त्या कढीपत्त्याच्या 100 ग्रॅममध्ये 12,000 युनिट व्हिटॅमिन ए असतं असं आम्हाला सापडलं. हे सगळं करून आम्ही आमचा मेनू बनवला, स्वयंपाक आम्ही करायला शिकलो. ते नंतर जेव्हा वाढायचं सगळ्यांना आणि मग रात्र झाली की भांडी घासायची आणि पुढच्या दिवशी तयारी करायची. आता याच्यामध्ये मी होम इकॉनॉमिक्सही शिकलो, याच्यामध्ये स्वयंपाक आहारशास्त्रही शिकलो. आणि हे आहारशास्त्र शिकलो ते किती व्यावहारिकडे सखोल होतं तुम्हाला सांगू. नंतर मी मेडिसिन मध्ये MD केलं, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन हा विषय असायला पाहिजे, नसतो खरं म्हणजे पण असायला पाहिजे. मी नंतर हॉपकिन्सला जागतिक आरोग्य शिकलो, पण या सगळ्यापेक्षा जास्त न्यूट्रिशन मी 8वी मध्ये त्या रसोई घरमध्ये काम करताना असं शिकलो. ते शिकावं लागलंच नाही. हे आज जे 10,600 आणि 12,000 युनिट मी सांगतो तुम्हाला, मी कोणत्या परीक्षेसाठी पाठ नाही केलं, ते मी प्रत्यक्ष केलं पण झालं. शिकण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही.
कर्माचं तत्काळ ज्ञानात परिवर्तन होतं आणि ज्ञानाचं तत्काळ कर्मात परिवर्तन होतं, अशी ही शिक्षण व्यवस्था होती. इथे 20 वर्ष शिका आणि मग काम करा, पण त्यावेळी बुद्धी बंद करून टाका, असं हे विभाजन नव्हतं. इथे जीवनामधली जी नियमित कामं असतात त्याच्या जबाबदाऱ्या आज आपण आपल्या मुला मुलींना कुकुला बाळासारखं करतो, अरे बेटा तू अभ्यास कर, तू काहीच करू नको, तू तुझा बेडही करू नको, तुझे चादरही ब्रश तरी करू द्यायला आपण त्यांना वेळ देतो की नाही मला माहित नाही, नाही अभ्यास सुटेल तुझा, अभ्यास कर. आया आज्या येऊन राहतात लातूरला, कारण माझ्या बाळीला किंवा बाळाला अभ्यास करायलाच फक्त वेळ मिळाला पाहिजे. अरे पण तुम्ही काय पॉमेरियन कुत्री निर्माण करणार आहात, पपीज, की ज्यांना काहीच जीवनात करता येत नाही, त्यांना फक्त अभ्यासच करता येतो. कोणता अभ्यास? ज्याचा जीवनात काही उपयोगच नाही. नई तालीम मध्ये आम्हाला जीवनात ढकलून घेतो. आपण पोहणं कसं शिकतो? कोचिंग क्लास लावतो का? किंवा पोहण्याला लावली असतील तुम्ही, पण मला सांगा चालायला किती लोकांना येतं इथे? तुम्ही हसता कारण तुम्हाला येतं. मी विचारू, कोणत्या शाळेत शिकले? चालणं शिकायला कोणता कोचिंग क्लास लावला? चालता चालता शिकले. लहान मुलामध्ये चालण्याचा इन्स्टिंक्ट असतो, नॅचरल ड्राईव्ह असते, ते थांबत नाही. आजी म्हणते अरे नको रे बाळा पडशील, आणि ते मूल थांबत नाही, ते प्रयोग करून पाहतं, 2-3दा पडतं, काही हरकत नाही, पण चालायला शिकतं. सायकल चालवायला तुम्ही शिकले कोणत्या कोचिंग क्लासमध्ये शिकले? इथल्या बहुतेक बाया स्वयंपाक करत असाव्यात असं मी मानतो, कारण तुम्ही फार तरुण दिसत नाही. नाही तुम्ही तरुण असते तर मला खात्री असते की तुम्हाला स्वयंपाक येत नाही, पण तुम्ही स्वयंपाक करता. कुठे शिकल्या? तुमच्या आईसोबत किंवा सासूसोबत किंवा मोठ्या बहिणीसोबत स्वयंपाक करता करता तुम्ही शिकल्या. ज्या भारताच्या खेड्यातल्या 60 कोटी बाया शेतात रोवणी करतात, कापणी करतात, निंदण करतात, कुठे शिकल्या? अरे अख्ख्या भारताची कृषी व्यवस्था ही कोणत्याही शाळेविना सुरू आहे, आणि तरी आपण धान्याचं सरप्लस करतो आणि धान्य एक्सपोर्ट करणारा देश आपण आहोत. तर जीवनामध्ये आपण बहुतेक खऱ्या उपयोगी गोष्टी जीवनामधनं शिकतो. आणि नई तालीम शिक्षण पद्धतीमध्ये असं शिक्षण मिळण्याची ती व्यवस्था होती. आणि मी काही अनुभव तर तुम्हाला सांगितले, गमतीशीर अनुभव सांगतो त्या शाळेचा. ते असं म्हणाले की प्रत्येक मुलाची शैक्षणिक पातळी प्रत्येक विषयात सारखी नसते, म्हणून त्यांनी एकदा असं केलं की 5वी ते 11वी पर्यंत आमच्या शाळेतल्या सगळ्या मुलांना एक कॉमन प्रश्नपत्रिका दिली, एक मराठीची की एक इंग्रजीची, गणिताची आणि विज्ञानाची. सगळ्याच मुलांना तेच प्रश्न, छोटे छोटे प्रश्न, आणि त्याच्यावरनं त्यांनी आमची प्रत्येकाची वेगवेगळ्या विषयाची पातळी असेस केली. आणि मग त्यांनी प्रत्येक मुलाला त्याच्या पातळीनुसार वर्गात बसायची मुभा दिली. तर त्यावेळी मी एकाच वेळी मराठीमध्ये 10वीत होतो, गणितामध्ये 9वीत होतो आणि इंग्रजीमध्ये 7वीत होतो. आणि त्यांनी शाळेचं टाइम टेबल असं अरेंज केलं की प्रत्येक विद्यार्थ्याची जी पातळी असेल त्या पातळीच्या वर्गात तो त्या विषयासाठी बसेल. मी इंग्रजीमध्ये 7वीत का होतो, का मागासलेला होतो, त्याचं स्पष्टीकरण सांगितलं पाहिजे, कारण ते या शाळेचं वैशिष्ट्य आहे. इंग्रजी आम्हाला 6वीमध्ये शिकवायला सुरुवात झाली त्या काळात. मी असं म्हणालो की इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं, त्यांचे आपण गुलाम होतो. महात्मा गांधींनी एवढं स्वातंत्र्य युद्ध करून स्वातंत्र्य मिळवलं. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, जेलमध्ये गेले होते. आता त्या इंग्रजांची भाषा मी का शिकू? मी नाही शिकणार. आता माझा तर्क बरोबर होता की चूक होत आहे सोडून देऊ आपण, पण मी शाळेमध्ये विद्रोह केला की मी इंग्रजी शिकणार नाही, ही गुलामीची भाषा आहे, मी नाही शिकणार. माझ्या शाळेतले शिक्षक एकत्र बसले की पोरगं असं म्हणते काय करावं. आणि महात्मा गांधीची बापूकुटी 50 फुटावर होती. त्या बापूकुटीच्या समोर बसून ते शिक्षक असे म्हणू शकत नव्हते की नाही तू इंग्रजी शिकलीच पाहिजे. माझ्या शाळेने मला इंग्लिश न शिकण्याचं स्वातंत्र्य दिलं. याच्यात इंग्लिश न शिकून काय मी पराक्रम नाही केला, पण मी माझं स्वातंत्र्यासाठी लढण्याचं शिकलो. आणि माझ्या शाळेची विशेषता अशी की तिने त्या विद्यार्थ्याला स्वातंत्र्य दिलं की तुला हे नाही शिकायचं, तुझं काहीतरी नैतिक ऑब्जेक्शन आहे याला, तर नको शिकूस. पण त्यामुळे तिची परीक्षा झाली, त्यात मी इंग्लिशमध्ये 7वीमध्ये होतो. आणि तर अशा शाळेचे विविध प्रयोग तिथे व्हायचे. तर ही शाळा अशी होती की ते दरवर्षी आम्ही भूदान पदयात्रेत जायचो. भूदान पदयात्रेमध्ये खेड्यामध्ये फिरायचो.
तिथेच रात्री शेतकऱ्याच्या घरी राहायचो. शेतकऱ्याची बायको देईल ते पिठलं ज्वारी आणि ज्वारीची भाकरी खायचो. रात्री गावात सभा घ्यायचो. पुढच्या गावामध्ये, गावातली भारतातली खेडी कशी आहे हे अगदी जवळून बघण्याचं. मग सोशॉलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स आणि गावाचं इकॉनॉमिक्स हे सगळं उघड्या डोळ्यांनी तिथे बघायला मिळालं. माझ्या शाळेने या सगळ्या विषयांवरती असे कोणतेही लेबल न लावता मला या सगळ्या गोष्टी शिकवल्या. कारण त्यांनी त्याचे क्लासेस नाही घेतले, त्यांनी मला याच्यात टाकलं आणि ते करता करता मी शिकलो. अडचण एवढीच झाली की वयाच्या 13व्या वर्षी खेड्यातली जी स्थिती पाहिलेली होती त्याचा परिणाम असा झाला की मी आणि माझा मोठा भाऊ, तो माझ्या 4 वर्ष मोठा, उन्हाळ्यामध्ये आम्ही सायकलने चाललो होतो. माझ्या भावाने सायकल थांबवली. माझ्या भावाचं नाव अशोक. आणि तो मला असं म्हणाला की अभय आता आपण मोठे झालो. मी म्हटलं हो आपण मोठे झालो. मी 13 वर्षाचा. तो म्हणाला आपण जीवनात काय करायचं ठरवून टाकू. मी म्हटलं ठरवून टाकू. मला काय वाटलं संध्याकाळी काय जेवायचं असा काहीतरी प्रश्न आहे. म्हटलं ठरवून टाकू. काय करायचं आपण. तर आम्ही पाहिलं खेड्यांची अवस्था वाईट होती. ज्या खेड्याच्या शेजारी आम्ही उभे होतो त्याची अवस्था वाईट होती. पण शेकडो खेडी आम्ही पाहिली होती, जवळून पाहिली होती. त्या खेड्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे. काय करावं. यांची शेती सुधरवली पाहिजे आणि यांचं आरोग्य सुधरवलं पाहिजे. माझा मोठा भाऊ म्हणाला मी शेती सुधरव. आता मला काही उरलंच नाही पर्याय, तर मला म्हणावं लागलं बरं बाबा मग मी खेड्यांचं आरोग्य सुधरवतो. वयाच्या 13व्या वर्षी मला माझ्या जीवनाचा हेतू सापडून गेला. जे हार्वर्ड आणि हॉपकिन्स मधल्या MD आणि PhD झाल्यानं माहित नसतं की कशासाठी शिक्षण, ते जीवनाचं स्वप्न, जीवनाचं मिशन मला 13व्या वर्षी मिळून गेलं या शाळेमध्ये. आणि त्यानंतर मी मागे वळून पाहिले ना, मी तेच केलं. जीवनाचा हेतू सापडणं, मी कशासाठी जगतोय हा पर्पज ऑफ लाईफ सापडणं ही सगळ्यात मोठी सेल्फ डिस्कव्हरी असते. आणि दुर्दैवाने आज आपल्या शिक्षणामधनं मी कशासाठी शिकतोय आणि माझ्या शिकण्याचा जीवनाचा हेतू काय हे सापडत नाही. नई तालीम जे होतं ते असं जीवन शिक्षण होतं की त्याने जीवनाच्या विविध पैलूंचं शिक्षणच नाही दिलं मला, तर मला 13व्या वर्षी जीवनाचा हेतू देखील शोधण्यामध्ये मदत केली. आणि त्यामुळे ह्याच पद्धतीचा उपयोग जेव्हा आरोग्य दूतांना आम्ही प्रशिक्षण दिलं, ज्याचा उल्लेख आता सरांनी केला, त्या आरोग्य दूतांना प्रशिक्षण देताना मी नई तालीम पद्धतीचाच वापर केला. आणि त्यानंतर भारतातल्या 10 लाख आशांना प्रशिक्षण देताना पुन्हा मी नई तालीमचाच वापर केला. आणि नई तालीमचा वापर करून, त्या पद्धतीचा वापर करून 10 लाख आशांना ट्रेनिंग दिलं. ते 39 ट्रेनिंग जेव्हा 39 आरोग्य दूतांचं केलं तेव्हा तुम्हाला आता सरांनी सांगितलं की भारतातले सगळ्यात वरिष्ठ असे 10 पीडियाट्रिशियन आम्ही बोलवले की आम्ही दिलेलं प्रशिक्षण दिलेल्या या बायांचं मूल्यांकन करा. आणि त्यांचं मूल्यांकन केल्यानंतर ती कमिटी असं म्हणाली की एम्स मधल्या डॉक्टरपेक्षाही यांना जास्त चांगलं वागवणूक विषय येतो. कशामुळे. त्यांचे बसून आम्ही वर्षभर क्लासेस नाही घेत. आपल्या गावातले लहान मुलांची काळजी घ्यायला सुरुवात करा. पहिले 3 दिवस एक छोटस ट्रेनिंग दिलं. करा आता महिनाभर गावात काम करा. पुढच्या महिन्यात या. काय केलं त्यांनी सांगितलं. माझ्या गावात 2 बाळंतपण झाले, मी पाहिले. 2 नवजात बाळ जन्माला आले, त्यांचं वजन केलं. मग काय झालं, ते दूधच पित नव्हतं आईचं. मग आईचं दूध कसं पाजायचं चल शिकू. आपापल्या गावामध्ये त्या बाया काम करत होत्या आणि काम करता करता त्यांना जे अनुभव येत होते त्याच्यात आम्ही त्यांना आवश्यक ते ज्ञान देत होतो. ज्ञान आणि कर्म हे एकत्रच झालं आणि त्यांना पुढे ते नवजात बाळाची काळजी घ्यायची आहे उद्देशही होता. आणि त्यातनं ही होम बेस्ड न्यूबॉर्न केअर आमची पद्धत विकसित झाली, जिने पूर्ण भारतामध्ये आता 10 लाख आशांना ती शिकवण्यात आली आहे. आणि भारतातल्या 1.5 कोटी नवजात बालकांची काळजी त्या होम बेस्ड न्यूबॉर्न केअरने घेतली जाते. तर नई तालीमच्या पद्धतीमध्ये मांडणी अशी की जीवनाचं करिक्युलम बनवता येत, त्यामुळे शिक्षणाचंही करिक्युलम बनवता येत नाही. करिक्युलम बनवणारा तो परीक्षा समिती आहे की काय ब्रह्मदेव नाही की या मुलाच्या जीवनात काय काय गरज पडणार आहे त्यांना आगाऊ कसं कळणार आहे. आणि जीवनाच्या कुरुक्षेत्रामध्ये ढकलल्यानंतर अर्जुनाला प्रश्न पडला म्हणून त्याने कृष्णाला विचारलं आणि मग गीता निर्माण झाली.
त्यामुळे गीता ही खरं म्हणजे शिक्षणाचं उत्कृष्ट सेशन आहे. त्याच्यामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो, कृष्ण उत्तर देतात. 3000-4000 वर्ष झाली तरी ते अमर काव्य आपण अजूनही म्हणत असतो. पण त्यासाठी काही कृष्णाने अगोदर अर्जुनाचं 3 वर्ष कोचिंग क्लास घेतला आणि मग त्याला कुरुक्षेत्र ढकललं नाही. कुरुक्षेत्रात अर्जुनला ढकललं, मग त्याच्यासमोर प्रश्न निर्माण झाला, मोह झाला त्याला, आणि त्याचा मोह निरासन करायला कृष्णाने सगळं तत्वज्ञान सांगितलं. तर जीवनाच्या कुरुक्षेत्रात ज्याची गरज पडते ते माझं करिक्युलम व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याची जीवनाच्या कुरुक्षेत्रात वेगवेगळ्या करिक्युलमची गरज पडणार आहे. कोणतीही शिक्षण व्यवस्था ते आगाऊ प्लॅन करू शकत नाही. प्लॅन करूच नका. त्या मुलांना जीवनापासून तोडू नका, बस एवढीच कृपा करा. आणि त्यांना जीवनामध्ये जगू द्या. रोजच्या, अरे माझी सायकल पंक्चर झाली तर पंक्चर कसं दुरुस्त करायचं, मग रबराची केमिस्ट्री काय असते, त्या सोल्युशन मध्ये काय असतं, त्या ट्यूब मध्ये प्रेशर किती असतं, त्या ट्यूबला वॉल्व असतो, वॉल्व हे काय प्रिन्सिपल असतं, कितीतरी फिजिक्स तुम्ही, गाडी पंक्चर झाली त्याच्यात शिकू शकता. कितीतरी बॉटनी आणि केमिस्ट्री तुम्ही स्वयंपाकघरात शिकू शकता. थोडा विचार करून पहा. प्रत्येक भाजी ही बॉटनीचा एक प्रकार आहे. टमाट्याचं फळ वेगळं आहे, दुधीचं फळ वेगळं आहे, कोबीची भाजी वेगळी आहे, कांदा हे वेगळंच आहे, त्याला बॉटनी आहे. स्वयंपाकघरात ते मुलाला हे करता करता याची भाजी कापता कापता तुम्ही बॉटनी शिकू शकता. ज्या बॉटनीचा जीवनाशी संबंध नाही अशी वर्षानुवर्ष बॉटनी शिकवायची आणि त्यांनी 12वी पास झाल्यानंतर विसरून जायची. त्याच्याऐवजी जीवनाच्या जबाबदाऱ्या करता करता जी मुलांना गरज पडते त्या जीवनाच्या शाळेमध्ये खरं म्हणजे ते करिक्युलम आखलं गेलं पाहिजे आणि त्यानुसार हे शिक्षण व्हायला पाहिजे. एक परत दुसरं उदाहरण सांगतो. मी वेळ जास्त घेतलाय का, किती वेळ आहे? एक उदाहरण असं की आता आम्ही मेडिकलला जातो, मोठे हाल होतात. तुम्हाला वाटत असेल की तुमची 2 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे सगळ्यात जास्त कष्ट करावे लागतात, त्याहूनही जास्त हाल फर्स्ट MBBS ला होतात. कारण काय, विनाकारण त्या गोष्टी शिकवतात. ते ग्रेस अॅनाटॉमीचं 2000 पानांचं पुस्तक आहे, ते आम्हाला आलं पाहिजे अशी अपेक्षा करतात. सगळं शरीरशास्त्र आम्हाला आलं पाहिजे अपेक्षा करतात. आणि मग तोपर्यंत रुग्ण कधी पाहिलेलाच नाही. मग 2 वर्ष झाल्यानंतर रुग्ण पाठवायला वॉर्डमध्ये पाठवतात, तोपर्यंत आमची सगळी उत्सुकता मरून गेलेली असते. कारण ते डेड बॉडीचे डिसेक्शन करता करता आमचीच जिज्ञासा डेड होऊन जाते. तर कॅनडामध्ये एक विद्यापीठ आहे, त्याचं नाव मॅकमास्टर विद्यापीठ. मॅकमास्टर विद्यापीठामधले जे मेडिकल कॉलेजचे शिक्षक होते त्यांनी असा विचार केला की आपलं काहीतरी चुकत आहे. मुलं आपल्याकडे मेडिकल डॉक्टर व्हायला येतात, ते काही मृत शव काढणं शिकायला येत नाही, ते जिवंत रुग्णाचा उपचार करणं शिकतात. मग आम्हाला 1.5 वर्ष आपण कशाला मृत शरीर फाडत बसतो. म्हणून ते असं म्हणाले की डॉक्टर बनणारा काय करणार, रुग्ण बघणार आहे. पहिल्या दिवसापासून मेडिकल स्टुडंट्सनी वॉर्डमध्ये जायचं आणि वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येकाला काही बेड्स दिलेले आहेत. वॉर्डमध्ये माझ्या बेडवरती समजा एक पेशंट आहे ज्याचं पायाचं हाड मोडलेलं आहे, तर ते म्हणणार की पण ठीक आहे, पायाचं हाड कसं असतं वाच शिक. अगोदरपासून काही पूर्वतयारी नाही. मला कुठे माहिती आहे की मला कोणतं पेशंट मिळणार आहे, मी कशाला सगळी हाड वाचत बसू. पायाचं हाड मोडलं, पायाचं हाड शिकलो. लिव्हर खराब आहे, लिव्हर शिकलो. खोकला झाला, छाती आणि रेस्पिरेटरी सिस्टीम शिकलो. जसे जसे रुग्ण येत जातील तसा तसा तो विद्यार्थी त्याला आवश्यक सगळे विज्ञान शिकत जातो. आपलं MBBS 4.5 वर्ष लागतात, त्यांचं MBBS 3 वर्षात. कारण असा सगळा फापट पसारा माहितीचा त्याने काढून टाकतो. गरज पडेल तसं ज्ञान मिळवायचं. आता भारतामध्ये मेडिसिन शिकल्यामुळे मी जेव्हा हे पाहिलं कॅनडामध्ये, तरी माझा संशयात्मा काही शांत झाला नाही. मी त्यांना म्हटलं की पण तुम्ही असं पूर्ण शरीर रचना शिकवली नाही. डाव्या पायाच्या करंगळीचं जे सगळ्यात टोकाचं हाड आहे त्याचं तू अॅनाटॉमी शिकणारच नाही, मग तुमचा डॉक्टर अपूर्ण नाही राहिला का. तर त्यांनी मला इंटरेस्टिंग उत्तर दिलं. ते म्हणाले की आमचं 700 बेडचं हॉस्पिटल आहे. या 700 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 3 वर्षांमध्ये
डाव्या पायाच्या करंगळीच्या टोकाचं हाड मोडलेला एकही पेशंट जर आला नाही तर ती शिकण्याचीच गरज नाही. पण ज्याची जीवनातच गरज पडत नाही ते कशाला शिकवा? नुसतं शिक्षकाला येतं म्हणून शिकवा. तर सूड घेणं झालं. सासू जसं सुनेचा सूड घेते तसं शिक्षक विद्यार्थ्यांचा सूड घेतात. मला शिकवलं होतं ना, तुला यायलाच पाहिजे, सोडणार नाही मी तुला. तरी माझं मन थोडं अस्वस्थच होतं. म्हटलं नाही नाही, पण तरी त्याला पुढे जर आयुष्यामध्ये एखादा असं डाव्या पायाच्या करंगळीचं टोकाचा हाड तुटलेला रुग्ण आलास तर तो काय करेल? तर ते म्हणाले आम्ही त्याला सेल्फ लर्निंग शिकवलं आहे की तो पुस्तक उघडेल शिकून जाईल, त्याला काय लागतं. मॅकमास्टर मॉडेलमध्ये डॉक्टरला अगोदर सगळं शरीर रचना, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी शिकवून मग रुग्ण असली भानगड. तू कशासाठी आलायस? मी डॉक्टर बनायला. मग तुला काय करायचं आहे? तुला रुग्ण बघायचे आणि शिकायचं आहे. जा की रुग्ण बघायला सुरुवात कर. आणि या पद्धतीने अतिशय झपाट्याने ते वैद्यकीय शिक्षण पूर्ण होतं. खरं म्हणजे आपल्या सगळ्या शिक्षणामध्ये असं जर करता, आता पुन्हा मी विनोबांकडे जाणार. विनोबा असं म्हणतात की जे नैतालीम शिक्षण आहे त्याच्या बाबतीत विनोबा असं म्हणतात, आणि मी आता अक्षरशः विनोबांना कोट करतोय. विनोबा असं म्हणतात की लोक म्हणतात की नैतालीम म्हणजे जीवनाचं शिक्षण, जीवनाच्या बाबतीत शिक्षण, जीवनासाठी शिक्षण. या सगळ्या व्याख्या मला नामंजूर आहेत. याचं कारण या व्याख्यांमध्ये अजूनही द्वैत कल्पित आहे. जीवनासाठी शिक्षण, जीवनाचं शिक्षण. विनोबा म्हणतात हे अजूनही द्वैत त्याच्यामध्ये या व्याख्यांमध्ये आहे, म्हणून या खोट्या आहे. जीवन हेच शिक्षण. आणि हा असा अद्भुत शिक्षण विचार आहे की जीवन हेच शिक्षण. आणि प्रत्यक्ष जगता जगता जे मिळतं, अर्थात त्यासाठी ज्ञानाला ऍक्सेस पाहिजे. जर मला वांग्याचं झाड वाढवायचं आहे तर त्याला नायट्रोजन लागतं हे सांगणारा कोणीतरी लागतो, किंवा मला स्वयंपाक करायचा आहे तर प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स काय असतात या ज्ञानाला मला ऍक्सेस पाहिजे. ते ज्ञान कुठे मिळेल हे सांगणारा शिक्षक पाहिजे. पण शिक्षक मला ज्ञान माझ्या तोंडात बाटली ओतून पाजत नाही. तो फक्त मला सांगतो की पाणी तुला कुठे मिळेल, जा आणि शोध. तर जीवन हेच शिक्षण ही वस्तुतः शिक्षणाची सर्वात सुंदर व्याख्या आहे. आणि गांधीजींनी स्वतः शाळा सुरू केली, माझी शाळा, ज्याच्यात मी शिकलो. पण गांधीजी स्वतः एकदा असं म्हणाले ही शाळा बंद करून टाक. का काय झालं? स्वतः सुरू केली आणि स्वतःच म्हणतात 7 वर्षांनी ती बंद करून टाक. त्यांच्या शब्दात सांगत तो मेरा बस चले तो मैं स्कूल को आग लगा. गांधीजींचे एक व्यक्तिगत सचिव होते, त्यांचं नाव महादेवभाई देसाई. हा त्यांचा जवळपास मुलासारखाच होता. गांधीच्या सोबतच सतत शेडू सारखे राहायचे. महादेवभाई देसाईंचा तो मुलगा, त्याचं नाव नारायण देसाई. हे नारायण देसाई लहानपणापासून गांधींच्या अंगाखांद्यावरती वाढले. म्हणजे असं भाग्य मिळालेला मुलगा क्वचितच कोणी असेल. नारायणभाई देसाई माझे शिक्षक होते. तर मी नारायण देसाईंकडनं ऐकलेला प्रसंग तुम्हाला सांगतो की नारायण देसाई म्हणाले गांधीजींना 1946 साली की मला नैतालीमचं काम करायचं. गांधीजी म्हणाले कर, पण ही जी माझी शाळा अशी नको करू. तर हे चकित की असं कसं म्हणतात, तुम्हीच शाळा सुरू केली. पण ते म्हणाले मेरा बस चले तो स्कूल को मैं आग लगा दूं. असं का म्हणाले? मी नारायणभाईंना विचारलं. मी विचारलं या घटनेनंतर 40 वर्षांनी. तर ते मला म्हणाले की गांधी हा इतक्या झपाट्याने विकास करणारा माणूस होता की 1937 मध्ये त्यांनी ज्या शिक्षणाच्या कल्पना सांगितल्या 1946 पर्यंत त्या कितीतरी कल्पना त्यांच्या पुढे गेल्या होत्या. आणि ती शाळा काही त्या गतीने पुढे जात नव्हती. त्या शाळेमध्ये त्यांनी फॉर्मली एक बाकायदा शाळा सुरू केली होती आणि शांतिनिकेतन पद्धतीने आनंददायी शिक्षण देत होते. गांधीला हे नको होतं. मग मी विचारलं नारायण देसाईंना, मग गांधीला काय हवं होतं? नारायण देसाई म्हणाले की बापूला हे हवं होतं की गाव हीच शाळा बनली पाहिजे, वेगळी शाळाच नको, गाव हीच शाळा. तिथे मुलं जीवनातली सगळी कामं करतील, घर झाडतील, तर धूळ काय असते, धुळीमधले पार्टिकल कोणते असतात,
पार्टिकल साईज काय असते, गोठा साफ करतील ते शेण काय असतं, त्यात बॅक्टेरिया कोणते असतात, गाईचं दूध कसं काढायचं, हे खेड्यातल्या लोकांसाठी. ती नई तालीम मुख्यतः खेड्यातल्या मुलांसाठी होती, म्हणून सगळी खेड्यातली उदाहरणं मी देतो आहे. हे जीवन जगता जगता ते शिकतील. अख्खी गाव हीच शाळा बनवून द्यायला पाहिजे. ते ऐकून मला असं माझ्या डोळ्यासमोर एक स्वप्न तरळलं की असं शक्य होईल का मग, की जग हीच शाळा, वेगळी शाळाच नको. आणि प्रत्येक मुलासाठी तो सेल्फ, स्वतः ही प्रयोगशाळा. सेल्फ म्हणजे काय असतं, सेल्फची एक अतिशय सुंदर फिलॉसॉफिकल व्याख्या आहे, पण ती शिक्षकांच्या फार उपयोगी आहे असं मला वाटतं. ती व्याख्या असं म्हणते की सेल्फ, मी कसा आहे, सेल्फ इज लाईक अ रे ऑफ लाईट. इट इज इनविजिबल टिल इट मीट्स अन ऑब्स्टॅकल. जे फिजिक्स शिकले आहेत त्यांना आठवेल की प्रकाशाचा किरण हा अदृश्य असतो. तो प्रकाशाचा किरण तिथून इथे येतोय मला दिसत नाही, तो जेव्हा या टेबलवर अडतो तेव्हा मला तो द्रुप गोचर होतो, दिसून पडतो. तर सेल्फ जे असतं आपलं, मी कोण आहे, मी कसा आहे, हे आपल्याला माहित असतं, ते अदृश्य असतं. जेव्हा ते कोणतं तरी चॅलेंज घेतं, शेती कशी करू, ते चॅलेंज घेतं, ते चॅलेंज करता करता स्वतःला स्वतः काय हे प्रतीत होतं, स्वतःचा सेल्फचा अर्थ कळतो. आणि ते सगळ्यात मोठं शिक्षण, की हू एम आय, व्हॉट एम आय, हाऊ एम आय अँड व्हॉट फॉर एम आय. त्या चार गोष्टी कळल्या झालं शिक्षण. आणि हे असं शिक्षण, जीवन हीच शाळा. म्हणून जीवन हेच शिक्षण, जीवन हीच शाळा, असं पर्यायी शिक्षण संभव आहे का? गांधीजींच्या शाळेने त्या दिशेने काही पावलं टाकली, पण गांधींना समाधान नव्हतं, म्हणून म्हणाले इसको जला के राख करतो. पण त्यांना गतीने पुढे जायचं होतं. आणि म्हणून शिक्षणात उत्कृष्ट काम करणाऱ्या ज्या शाळा संस्था आहेत, उदाहरणार्थ राजर्षी शाहू महाविद्यालय, यांनी अशा प्रकारचे नवे प्रयोग शिक्षणाच्या बाबतीत छोट्या प्रमाणात तर होईल, मेनस्ट्रीम शिक्षणाला तत्काळ हात लावता येणार नाही, पण कोणीतरी नवे प्रयोग केले पाहिजे. नाहीतर भारतातील शिक्षणाची जी दुर्दैवी अवस्था आहे, जी सुरुवातीला पहिला भाग मी त्याची चर्चा केली की आपलं शिक्षण किती कुचकामी आहे, तर भारतातील ज्या शिक्षण व्यवस्थेला पुढे न्यायचं असेल, विशेषतः हातामध्ये मोबाईल फोन आल्यावर आणि गुगलशी कनेक्शन झाल्यानंतर निव्वळ माहिती सांगणारा शिक्षक संपला, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर निव्वळ बौद्धिक काम करणारा माणूस संपला. मग या नव्या क्रांतिकारी युगामध्ये आपलं शिक्षण क्रांतिकारी बदललं पाहिजे. ते बदलण्याचे काही प्रयोग करण्याचं धाडस आणि विजन कोणाला तरी दाखवावं लागतं. जवळजवळ 100 वर्षापूर्वी त्या म्हाताऱ्याने 1937 म्हणजे 70 वर्षापूर्वी 90 वर्षापूर्वी त्या म्हाताऱ्याने ती विजन आपल्यासमोर ठेवली. ती विजन ठेवली एवढंच नाही, हे गांधींचंच वाक्य सांगतोय. ते असं म्हणाले की स्वतंत्र भारत को मेरी सबसे बड़ी देन नई तालीम शिक्षा होती. म्हणून त्यांना ही कल्पना होती की हे जो शिक्षणाचा नवा प्रकार मी सांगतो आहे, हा स्वतंत्र भारतासाठी माझी सगळ्यात मोठी देणगी राहणार. स्वातंत्र्य ही मोठी देणगी नाही म्हणाले, हे शिक्षण सगळ्यात मोठी देणगी राहील. दुर्दैवाने भारत सरकारने, भारताच्या शिक्षण व्यवस्थेने ती देणगी स्वीकारली नाही, आणि जो सोयीस्कर डर्रा होता, पूर्वीची सवय होती, त्याच्यामध्ये कोल्लूमध्ये बैल चालत राहतो, तशी आपली शिक्षण व्यवस्था चालत राहिली. पण आता आपण या टर्निंग पॉइंटला आहोत की या शिक्षण व्यवस्थेला पुढे करून आपण सगळे बेरोजगार होणार आहोत, आपली गरजच होणार नाही. आणि म्हणून जर शिक्षणाला रिलेव्हंट राहायचं असेल तर त्याला जीवनाशी संबंध जोडला पाहिजे, आणि जीवनाशी संबंध शिक्षणाच्या शेवटी नाही तर क्षणोक्षणी शिक्षण देताना जीवनाशी संबंध जोडला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा विनोबांच्या शब्दात जीवन हेच शिक्षण व्हायला पाहिजे. धन्यवाद.